पीक विमा वाटपासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज या 10 बँकेत व 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा आलेला आहे। तुम्हाला आलाय का बघा, नसेल तर पटकन जाऊन बँकेमध्ये तुम्ही हा अर्ज करून यायचा आहे। हा अर्ज केल्यानंतर लगेच तुमच्या बँकेमध्ये पैसे येतील। पीक विमा आला नाही मग हे महत्त्वाचं काम तुम्ही बँकेत जाऊन करायचं आहे, मगच तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेमध्ये येतील। तर बघू शकता या ठिकाणी 75% अग्रिम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे। आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू। SMS शेतकऱ्यांच्या बँकेचे म्हणजे बँकेत पैसे आल्याचे शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आले आहेत। शेतकरी मित्रांनो, दररोज 12 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येऊ लागले आहेत। आज परत एकदा 13 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सकाळपासून सुरू झालं आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। आज 13 जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे। 13 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे सकाळपासून बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत। तुम्हाला जर अजून पण पीक विम्याचे पैसे आले नसतील तर महत्त्वाचे तुम्हाला बँकेत जाऊन ही 2 ते 3 कामे आता करायची आहेत। ज्या शेतकऱ्यांनी ही कामे व्यवस्थित केली आहेत फक्त त्यांच्याच खात्यावरती सरकारने पैसे सोडले आहेत। तुम्ही जर तुमच्या बँकेमध्ये ही कामे केली नसतील तर तुम्हाला सुद्धा अजून पण पैसे आले नसतील आणि येणार पण नाहीत। त्यामुळे बघा आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणती बँकेत जाऊन तुम्हाला कामे करायची आहेत। तिकडून सरकारने पैसे तर सोडलेले आहेत, परंतु तुमच्या बँकेमध्ये तुम्ही ही 2 ते 3 कामे पूर्ण केली नाहीत। त्यामुळे तुमचे पैसे बँकेत येण्यासाठी तुम्हाला अडचण निर्माण होत आहे आणि म्हणून तर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील। अनेक जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा काहींना 10,000 रुपये, काहींना 20,000 रुपये तर काहींना 35,000 पर्यंत पीक विमा आता येऊ लागलाय। जर तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यात जमा झाला नसेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला बँकेत जाऊन 2 ते 3 कामे लगेच करायचे आहेत। हे कामे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये लगेच पैसे आता जमा होऊन राहील। तर बघा शेतकरी मित्रांनो, आजसाठी ज्या बँकामध्ये आता पैसे येऊ लागलेत तर त्याची लिस्ट आपण पहिल्यांदा पाहूया। त्यानंतर कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैसे सकाळपासून येऊ लागलेत त्या 13 जिल्ह्यांची लिस्ट पाहूया। तुम्हाला अजून जर पैसे तुमच्या बँकेत जमा झाले नसतील तर आपण नेमकं काय 2 ते 3 कामे बँकेत जाऊन करायचे आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की बघणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप आता सुरू केलं आहे। टप्प्याटप्प्याने आम्ही दररोज 12 ते 13 जिल्हे यामध्ये पैसे सोडण्याचे काम करत आहोत। काल 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। आज पुढील 13 जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येऊ लागले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला तशा प्रकारे फोन करून सुद्धा सांगितलं की दादा आम्हाला आत्ताच 15,000 रुपये पीक विमा आलेला आहे। तर काहींना आम्हाला असं पण फोन करून सांगितलंय की आम्हाला फक्त 7,000 रुपये पीक विमा आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, मग असं कमी जास्त पीक विमा काय येऊ लागलाय याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणकोणती पिके यामध्ये नोंदवली गेली आहेत बघा। यामध्ये सोयाबीन पिकाला सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर कांदा पिकाला पीक विमा जास्त मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर सर्वात कमी पीक विमा मंजूर करण्यात आलाय ती म्हणजे ज्वारी आणि बाजरी या पिकांना पीक विमा मंजूर असा कमी करण्यात आलाय। शेतकऱ्यांना पैसे येऊ लागलेत। जर तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बँकेत जाऊन महत्त्वाची कामे कोणती करायची आहेत नक्की बघा। पैसे तिकडून सरकारने सोडले आहेत, परंतु बँकेचा तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बँकेत जाऊन ही 2 ते 3 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या बँकेमध्ये आज पैसे सोडण्यात आले आहेत त्या बँकांची लिस्ट सांगतो। त्यानंतर कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडले आहेत त्याची लिस्ट एकदा सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बँकेत जाऊन कोणकोणती कामे करायची आहेत ते सांगतो। यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। आपण पहिल्यांदा पाहूया खाजगी बँका। या खाजगी बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येऊ लागलेत तर ती बँक म्हणजे ICICI बँक। दुसरी बँक आहे ती म्हणजे फास्ट पैसे येतात ती म्हणजे HDFC बँक। त्यानंतर 3 नंबरची बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। त्यानंतर 4 नंबरची बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। 5 नंबरची बँक आहे ती म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी यामध्ये खाते करून ठेवलं आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। प्रत्येक जिल्ह्याला ही बँक असतेच आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज देखील जास्त घेतलं आहे। तर त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे सरकारी बँक म्हणून ओळखली जाते
ती म्हणजे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया। जवळजवळ 50 ते 60% शेतकऱ्यांनी यामध्ये खाते उघडून पीक विम्यासाठी त्यांचे पासबुकचा अकाउंट नंबर दिलेला आहे। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक, त्यानंतर पुढची बँक आहे इंडियन बँक, त्यानंतरची बँक आहे पोस्ट पेमेंट बँक। आता शेतकरी मित्रांनो या ज्या बँका सांगितलेत तर या बँकेमध्ये शेतकऱ्यांना सकाळपासून काहींना 5,000 रुपये पीक विमा येऊ लागलाय, काहींना 7,000 रुपये पीक विमा येऊ लागलाय, काहींना 15,000 रुपये पीक विमा येऊ लागलाय, तर बघा काहींना 20,000 रुपये देखील पीक विमा येऊ लागलाय। तर शेतकरी मित्रांनो यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचं तसेच कांदा पिकाचं नुकसान जास्त झाल्याने त्यांना 35,000 रुपये देखील इतका पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून बँकेमध्ये जमा होऊ लागलाय। तर बघा आता मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला जमा होत नाही, बघा तुम्हाला जर तुमच्या बँकेमध्ये अजून पण पीक विमा जमा होत नाही, पैसे यायचं तुमचं पैसे अजून पण तुमच्या बँकेत जमा झाले नाहीत, म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन महत्त्वाची आता 2 ते 3 कामे करायची आहेत। जर ती तुम्ही कामे केली नाहीत तर तुम्हाला हा पीक विमा येणार नाही। मग कोणती कामे करायची आहेत ते तुम्हाला सांगतो, परंतु शेतकरी मित्रांनो त्याआधी आपण महत्त्वाच्या कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सकाळपासून येऊ लागलाय त्या जिल्ह्यांची लिस्ट एकदा पाहूया। बघा आता पहिल्यांदा जिल्हा आहे तो म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येऊ लागलेत। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्हा। या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता काहींना 20,000 हा पीक विमा येऊ लागलाय, तर काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे डायरेक्ट 35,000 रुपये देखील पीक विमा आलेला आहे। त्यानंतर बघा 3 नंबरचा जिल्हा आहे नांदेड। या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आज पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून जमा होऊ लागलाय। बघा जर तुम्हाला अजून पण पीक विमा आला नसेल तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, बँकेमध्ये जाऊन बघा कोणती 2 ते 3 कामे करायची आहेत नक्की बघायचं आहे, कारण ही बँकेमध्ये कामे पूर्ण केली नसेल, बघा ज्या ज्या शेतकऱ्यांनी ही कामे अपूर्ण सोडलेलं आहे, बघा असंच त्याला काय होतंय जाऊ दे म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे अपूर्ण काम सोडलेलं आहे तर त्यामुळेच तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा। तर बघा महत्त्वाचा पुढचा जिल्हा आहे 4 नंबरचा जिल्हा आहे जळगाव। तर या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा केळी पिकाचे भरपूर नुकसान झाले होतं, तर या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सुद्धा सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतरचा 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। या जालना जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना अनेकांना सकाळपासून त्यांच्या खात्यावरती पैसे येऊ लागलेत। त्यानंतरचा 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर। या सोलापूरमध्ये ज्वारी या पिकाचं भयंकर नुकसान 2024 या पावसाळ्यामध्ये झालं होतं, तर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे येऊ लागलेत। त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा आहे तुम्हाला पण माहिती आहे या ठिकाणी नदीला पूर येतो, जास्त त्या ठिकाणी पूर येत असतो, यामुळे नदीच्या कडेची जी शेती असते या ठिकाणी खूप मोठं नुकसान 2024 या वर्षामध्ये झालं होतं, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून पैसे येऊ लागलेत। त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना सकाळपासून पैसे येऊ लागलेत। शेतकरी मित्रांनो इथे आपण जिल्ह्यांची यादी सांगत आहे, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बँकामध्ये जाऊन महत्त्वाची 2 ते 3 कामे करायची आहेत हे तुम्ही विसरू नका। तर बघा त्यानंतरचा 9वा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आज पैसे येऊ लागलेत। त्यानंतरचा 10वा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेकांना आज पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊ लागलेत। त्यानंतरचा 11वा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना पैसे येऊ लागले आहेत। त्यानंतरचा 12वा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा संत्री पिकाचं मोठं नुकसान या 2024 या वर्षामध्ये झालं होतं, तर बघा यामध्ये सुद्धा पीक विमा आल्याचं पाहायला मिळतंय, त्यांना सुद्धा पैसे येऊ लागलेत। आणि त्यानंतरचा लास्टचा जिल्हा आहे तो म्हणजे 13वा जिल्हा। बघा या ठिकाणी आता त्याचं 13व्या जिल्ह्याचं नाव म्हणजे सिंधुदुर्ग। या जिल्ह्यामध्ये सुद्धा देवगड हापूस नावाच्या आंब्याच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं पीक विम्यामध्ये पाहायला मिळतंय। त्यांना सुद्धा आज पीक विमा त्यांच्या खात्यावरती मंजूर करण्यात आलाय, सकाळपासून पैसे येऊ लागलेत। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण पीक विमा जर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आला नसेल तर महत्त्वाची बँकेत जाऊन तुम्हाला काम करायचे आहेत। त्यामधील पहिलं जे काम आहे ते म्हणजे बघा महत्त्वाचं काम आहे, सर्वांना आता ते लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणती कामे करायची आहेत। ते पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेचे खाते क्रमांक तुमच्या आधार कार्डला जो नंबर आहे त्याला जोडला आहे का नाही एकदा नक्की चेक करा, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे शेतकरी त्यांच्या बँकेच्या खाते क्रमांकाला आधार कार्डचा नंबर जोडत नाहीत त्यांच्या खात्यावरती कुठल्याच योजनेचे पैसे येणार नाहीत।
त्यानंतर 2 नंबरचं काम करायचं आहे, महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तुमची बँक कोणती आहे बघा। आता यामध्ये असं पण सांगितले महत्त्वाच्या बँकेमध्ये, आता आम्ही जर तुम्हाला महत्त्वाच्या बँका सांगितले त्या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकतात, उद्या पैसे येऊ शकतात, आज उद्या कधी पण पैसे येऊ शकतात, कारण काल आज उद्या असं 3 दिवस पैसे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला आहे असं कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। तर बघा बाकीच्या ज्या बँका आहेत तर आम्ही या बँका सांगितले त्या बँका सोडून दुसऱ्या बँका ज्या आहेत तर त्यांचं IFSC कोड चेंज करण्यात आले, बदलण्यात आले, त्यामुळे अनेकांच्या बँकेत हे पैसे आले नाहीत। त्यानंतर 3 नंबरचं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेचं खाते काढून जर 10 वर्ष बघा तुमचं बँकेचं खातं काढून जर 10 वर्ष झालं असेल किंवा तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष झालं असेल तर त्यावरती राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करा, म्हणजे त्यावरील दुरुस्ती आहे, म्हणजे नावांची जन्मतारीख जी काय नाव असेल आधार कार्डवरती जन्मतारीख असेल जर काय चुकली असेल तर ती दुरुस्त करा असं राज्य सरकार व केंद्र सरकारनं मागच्या वेळी सांगितलं होतं। जर तुमच्या आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख चुकीची असेल आणि जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी असेल तर यामध्ये चुकीचं काहीतरी आढळतं, तुमचा पत्ता आधार कार्डवरती वेगळा असेल, पासबुकवरती वेगळा असेल, तसेच तुमच्या आधार कार्डवरती नाव वेगळं असेल, पासबुकवरती नाव वेगळं असेल, अशा काही दुरुस्त आहेत ते तुम्हाला आता लवकरात लवकर त्या ठिकाणी करून घ्यायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण पीक विमा जर जमा झाला नसेल तर लक्षात ठेवा, आज म्हणजे काल आज उद्या 3 दिवस पैसे वाटपाला सुरुवात केली आहे। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला आज येऊ शकतात किंवा उद्या तर पैसे येऊ शकतात, कारण कृषी मंत्र्यांनी पैसे वाटण्याचे आदेश कृषी खात्याला आता दिले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची बँकेत जाऊन कामे कोणती करायची लक्षात आलं का बघा। आता परत एकदा सांगतो, तुम्ही तुमचं आधार कार्डाचा जो नंबर आहे तर तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक करून या। दुसरं काम, तुमचं जर आधार कार्ड 10 वर्ष जर जुनं असेल तर त्यावरती महत्त्वाची अपडेट करून घ्यायचं आहे, काय दुरुस्ती असेल तर ती करून घ्यायची आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम आहे, जर तुमच्या बँकेमध्ये जर वेगळं बँक खातं असेल म्हणजे त्यामध्ये बघा पंजाब नॅशनल बँकेमध्ये काय प्रॉब्लेम नाही, आता SBI स्टेट बँकेमध्ये काय प्रॉब्लेम नाही, पोस्ट ऑफिसमध्ये काय प्रॉब्लेम नाही, बाकीच्या बँकेमध्ये प्रॉब्लेम नाही, परंतु आता एक बँक आहे त्यामध्ये एक इंडियन बँक आहे बघा। आता इलाहाबाद बँक होती आधी, आता इंडियन बँकमध्ये कन्वर्ट झाले, म्हणजे त्यांचा IFSC कोड चेंज झालाय, त्या ठिकाणी IFSC कोड तुम्हाला नवीन घालावा लागणार आहे। तर अशा ज्या बँका आहेत तर यामध्ये आता त्यांचा IFSC कोड बदलल्यामुळे यांच्या बँकेमध्ये पैसे सोडण्यासाठी अडकले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारची दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।